फ्रेंड्स, समजा तुम्ही तुमच्या मित्रमंडळींसोबत कुटुंबासोबत मस्त पिकनिकला जाता. तिथे दिवसभर धमाल करता, मस्ती करता, एन्जॉय करता आणि घरी येताना मात्र तुमच्या गाडीचं एक चाक पंक्चर होतं आणि तुम्हाला चांगलाच त्रास होतो. जेव्हा या घटनेबद्दल तुम्ही इतरांना सांगता तेव्हा तुम्हाला ती मजा मस्ती आठवते की गाडीचं पंक्चर झालेलं चाक. एखाद्या मुलीला जर कोणी म्हटलं की अगं किती छान दिसतेस, तुझे डोळे स्माईल किती सुंदर आहे, पण गालावर पिंपल आलंय बघ. अशा वेळेला ती मुलगी आरशात जाऊन आपले डोळे आणि स्माईल बघेल का गालावरच्या पिंपलचं काय करावं हा विचार करेल. किंवा एखाद दिवशी तुम्ही काही लग्न समारंभाला जाता आहात आणि जाताना दुर्दैवाने रस्त्यात तुम्हाला एखादा अपघात देखील दिसतो. म्हणजे दिवसभरात तुम्ही लग्न आणि अपघात अशा दोन्ही गोष्टी बघितलेल्या असतात, पण वारंवार डोळ्यापुढे येतं ते अपघाताचं दृश्य. किंवा कुणाचं प्रेझेंटेशन असेल, काही परफॉर्मन्स असेल, तर झालेल्या कौतुकापेक्षा लक्षात राहतात त्या इम्प्रूव्हमेंटच्या जागा. कारण त्या चांगल्या घटनांनी होणाऱ्या आनंदापेक्षा त्रासदायक घटनांनी होणाऱ्या दुःखाला आपण जास्त महत्त्व देतो.